सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड। नमस्कार, मी प्रणिता बोरसे। जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून। पुण्यात भाजपाची तिरंगा रॅली निघाली। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही तिरंगा रॅली काढण्यात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसह अन्य नेते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। मुंबईनंतर पुण्यामध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती। मुख्यमंत्र्यांनी या तिरंगा रॅलीत सहभाग घेतला, तर काल मुंबईतल्या तिरंगा रॅलीतही त्यांचा सहभाग होता आणि आज मुख्यमंत्र्यांसह अन्य नेते पुण्यातल्या या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही पुण्यातल्या या तिरंगा रॅलीत सहभाग घेतलेला आहे। देशभरात भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येतं, तर महाराष्ट्रातही या तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। भाजपकडून तिरंगा ध्वज हातात घेत मोठ्या संख्येनं तिरंगा रॅलीत कार्यकर्ते पदाधिकारी हे सहभागी होत आहेत। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हा उपक्रम राबवला जातोय। हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। तर देशप्रेम आणि देशाप्रती कर्तव्याची भावना असावी, त्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात येत आहे। मुख्यमंत्री फडणवीस या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यातील अन्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यातल्या तिरंगा रॅलीची ही थेट दृश्य। तर या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून भाजपकडून जास्तीत जास्त तरुणाईला एकत्र आणण्याचा प्रयत्न होतो। तरुणांनी मोठ्या संख्येनं या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावं आणि देशाप्रती आपलं प्रेम व्यक्त करावं, असं आवाहनही पक्षाकडून केलं जात आहे आणि त्यानुसार भाजपच्या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येनं तरुण हे जमलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा ध्वज हातात घेत या रॅलीत सहभाग नोंदवला। कालही मुंबईमध्ये भव्य तिरंगा रॅली निघाली होती आणि या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित साटम, रवींद्र चव्हाण उपस्थित झाले होते आणि आज पुण्यात ही रॅली निघाली आहे। तर तरुणाई तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरल्याचं फडणवीस म्हणतायत। पुण्यात भाजपची तिरंगा यात्रा निघालेली आहे। या तिरंगा यात्रेच्या माध्यमातून भारतीय तरुणानं एकत्र यावं आणि देशाप्रती आपलं प्रेम, भावना व्यक्त करावी, असं आवाहन करण्यात येत आहे। हेलो बोला
पोलीसवाले पण त्यांना नंतर बाबा सर बाबा सर योगेश सर तर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केलेलं आहे. पुण्यात भाजपची ही तिरंगा यात्रा पुढे सरकते. हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात आज या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. वळूयात पुढील बातमीकडे. सर्वांनी विकसित भारताचा संकल्प करू. स्वातंत्र्य दिना